नमस्कार. मराठी व्याकरण सोपं करून समजून घेण्याच्या या आपल्या प्रवासात स्वागत. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याच्याशिवाय मराठी वाक्य म्हणजे फक्त शब्दांची एक गर्दीच वाटेल. हो, आपण बोलतोय विभक्तीबद्दल. चला तर मग बघूया हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय. चला, सुरुवातच एका सोप्या प्रश्नाने करूया. वाक्य आहे, शेतकरी शेत नांगरतो. कधी विचार केलाय का की यात शेतकरी या शब्दाला ने, ला किंवा चा असा कुठलाच प्रत्यय का नाहीये? वाटतंय ना सोप्पं? पण याच प्रश्नामध्ये विभक्तीचं सगळं रहस्य लपलेलं आहे. याचं उत्तर अगदी सरळ आहे, कारण शेतकरी हा या वाक्याचा कर्ता आहे, म्हणजे क्रिया करणारा. आणि मराठी व्याकरणाचा नियम सांगतो की जेव्हा शब्द कर्ता असतो आणि तो प्रथमा विभक्तीत असतो तेव्हा त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही. पाहिलं? असेच अनेक नियम आज आपण एकदम सोपे करून समजून घेणार आहोत. तर मग हे विभक्ती म्हणजे नक्की काय? बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विभक्ती म्हणजे वाक्याचा तो पाया आहे जो शब्दांना एकत्र बांधून ठेवतो. याच्याशिवाय शब्द म्हणजे नुसते विखुरलेले दगड आणि विभक्ती त्यांना जोडून एक अर्थपूर्ण भिंत तयार करते. आता जरा व्याकरणाच्या भाषेत बघूया. नाम किंवा सर्वनाम यांचं वाक्यातल्या क्रियापदाशी किंवा दुसऱ्या शब्दांशी काय नातं आहे हे दाखवण्यासाठी शब्दाच्या रूपात जो बदल केला जातो ना, त्यालाच विभक्ती म्हणतात. म्हणजे थोडक्यात शब्दांमधलं रिलेशन दाखवणारी ही एक सिस्टम आहे. अच्छा, मग हा बदल होतो कसा? तर तो होतो प्रत्ययांमुळे. शब्दाच्या शेवटी जी छोटी अक्षरं आपण जोडतो त्यांना प्रत्यय म्हणतात. समजा रामाने यातला ने हा प्रत्यय आहे. हेच छोटी प्रत्यय सगळं काम करतात आणि शब्दांमधलं नातं एकदम स्पष्ट करून टाकतात. आता ही कल्पना तर मला खूपच आवडली. वाक्य म्हणजे काय? तर एखादी डिश, त्यातलं क्रियापद म्हणजे मुख्य पदार्थ, आणि विभक्ती म्हणजे त्यात टाकलेले मसाले. याच मसाल्यांमुळे वाक्याला खरी चव येते, खरा अर्थ येतो. नाहीतर विचार करा, राम रावण मारतो आणि रामाने रावणास मारले, या दोन वाक्यांच्या चवीत म्हणजे अर्थात किती फरक आहे, बरोबर ना? चला तर मग शब्दांचं हे नातं दाखवणारे प्रकार तरी कोणते आहेत ते बघूया. मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण 8 मुख्य प्रकार मानले जातात. हा जो तक्ता आहे ना, हा म्हणजे विभक्ती समजून घेण्याचा आपला रोडमॅप. पण घाबरू नका, हे सगळं पाठ वगैरे करायचं नाहीये. यात प्रथमापासून संबोधनापर्यंत 8ही प्रकार, त्यांचे प्रत्यय आणि त्यांचं मुख्य काम, ज्याला कारकार्थ म्हणतात, ते दिलेलं आहे. आपण यातले काही महत्त्वाचे प्रकार आता उदाहरणांसोबत बघूया. चला, पटकन काही उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. प्रथमामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, जसं राम पेरू खातो. द्वितीयामध्ये कर्माला स, ला असे प्रत्यय लागतात, जसं राम रावणास मारतो. तृतीयामध्ये क्रिया कशाने केली ते कळतं, जसं रामाने धनुष्य मोडले. आणि संबोधन तर सगळ्यात सोपं, म्हणजे हाक मारणे, जसं मुलांनो शांत रहा. आहे की नाही सोपं? आता आपण वळूया त्या भागाकडे जिथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं, आणि ते म्हणजे सारखे दिसणारे प्रत्यय. आता बघा, द्वितीया आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे प्रत्यय सारखेच आहेत, स, ला, ते, ना. मग यातला फरक कसा ओळखायचा? तर त्यांच्या कामानुसार. जेव्हा प्रत्यय कर्माला लागतो, म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते, तेव्हा ती असते द्वितीया, जसं पोलिसांनी चोरास पकडले. आणि जेव्हा वाक्यात काहीतरी देण्याची क्रिया असते तेव्हा ती असते चतुर्थी, जसं मी संजयला ग्रंथ दिला. म्हणजे प्रत्यय जरी सारखा असला तरी वाक्यात त्याचा रोल, त्याचं काम वेगळं आहे. विभक्तीला अगदी मुळापासून समजून घ्यायचं असेल तर कारकार्थ ही संकल्पना खूप महत्वाची आहे. आता हा काही अवघड शब्द नाहीये. कारकार्थ म्हणजे शब्दाचं थेट क्रियापदाशी असलेलं नातं, बस. विभक्ती प्रत्ययांमुळे शब्दाला 2 प्रकारचे अर्थ मिळतात. पहिला कारकार्थ, याच शब्दाचा क्रियापदाशी डिरेक्ट संबंध असतो. आणि दुसरा म्हणजे उपपदार्थ, याच शब्दाचा संबंध क्रियापदाऐवजी वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी असतो. व्याकरणात असे 6 मुख्य कारकार्थ आहेत, म्हणजे शब्दांची 6 मुख्य कामं. ती कोणती? कर्ता म्हणजे क्रिया करणारा, कर्म ज्याच्यावर क्रिया घडते, करण क्रियेचं साधन, संप्रदान ज्याच्यासाठी क्रिया केली, अपादान जिथून एखादी गोष्ट वेगळी होते, आणि अधिकरण म्हणजे क्रियेचं ठिकाण किंवा वेळ. हेच ते विभक्तीचे मूळ उद्देश आहेत. आता विभक्तीचेच काही सोबती आहेत, त्यांच्याबद्दल बोलूया.
त्यांना म्हणतात शब्दयोगी अव्यये. काही शब्द आहेत जसे की कडून, साठी, पेक्षा, मध्ये. हे शब्द नामाला चिकटून येतात आणि अगदी विभक्तीच्या प्रत्ययांसारखंच काम करतात. म्हणूनच त्यांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असेही म्हणतात. थोडक्यात हे विभक्तीचे पक्के दोस्त आहेत, जे शब्दांमधलं नातं दाखवायला मदत करतात. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळा विषयच संपेल. पहिलं वाक्य, तो शाळेतून आला. इथे तून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. आणि दुसरं वाक्य, तो शाळेकडून आला. इथे कडून हे शब्दयोगी अव्यय आहे. पण गंमत बघा, दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. म्हणूनच त्यांना विभक्तीचे सोबते म्हटलं जातं. चला तर, आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. आणि त्यानंतर बघूया आपल्याला किती समजलंय ते. तर आज आपण काय पाहिलं? सगळ्यात महत्त्वाचं, विभक्ती शब्दांना जोडून वाक्याला अर्थ घेते. दुसरं, विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. तिसरं, कारकार्थ म्हणजे शब्दाचं क्रियापदाशी असलेलं थेट नातं. आणि चौथं म्हणजे शब्दयोगी अव्ययसुद्धा अगदी विभक्तीसारखंच काम करतात. हे 4 मुद्दे लक्षात ठेवले की झालं. आता वेळ आहे तुमच्यासाठी. प्रश्न आहे, मी नदीच्या काठाने गेलो या वाक्यात काठाने या शब्दाचा कारकार्थ काय असेल? थोडा विचार करा, काय वाटतंय? अगदी बरोबर. उत्तर आहे करण. कारण जाण्याची क्रिया कशाच्या मदतीने किंवा कोणत्या साधनाने झाली? तर काठाने. म्हणजे काठ हे जाण्याच्या क्रियेचं एक साधन किंवा मार्ग आहे. आणि आता हा शेवटचा प्रश्न. मुलांनो, शांत बसा. या वाक्यात कोणती विभक्ती वापरलेली आहे? हे तर ओळखायलाच पाहिजे. एकदम बरोबर. ही आहे संबोधन विभक्ती. कारण इथे मुलांना अशी थेट हाक मारलेली आहे. आणि आता जाता जाता फक्त एक विचार करूया. आपण रोजच्या बोलण्यात अगदी नकळतपणे विभक्तीचे हे सगळे नियम किती सहजपणे वापरतो, नाही का? व्याकरण म्हणजे काहीतरी वेगळं, पुस्तकातलं अवघड प्रकरण नाहीये. ते तर आपल्या भाषेच्या रक्तातच आहे. पुढच्या वेळी बोलताना या प्रत्ययांकडे आणि त्यांच्या अर्थांकडे जरा लक्ष देऊन बघा. भाषेची एक नवीनच गंमत अनुभवायला मिळेल.